हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17 श्लोक क्रमांक 18. समाधाना समाधान हिताहित विकल्पनाः शून्यचित्तो न जानाति कैवल्यमिव संस्थितः. भावार्थ, शून्यचित्त झालेल्याकडून समाधान असमाधान हित अहित अशा प्रकारची नुसती साधी कल्पनाही होत नाही, तो कैवल्यात स्थित असतो. समाधान असमाधान असे म्हटले जाते की समाधान किंवा असमाधान हे मानण्यावर अवलंबून असते. कोणी एका खोलीत समाधानाने संसार करतो, तर कोणी भव्य महालीही जागा अपुरी आहे म्हणून असमाधानी असतो. कोणी 3 पदव्या घेतलेले असमाधानी असतात, तर शाळेत न गेलेले समाधानी असतात. समाधान किंवा असमाधान याचा गरिबी किंवा श्रीमंती, ज्ञानी किंवा अज्ञानी अशाशी काहीही संबंध नसतो. याचा अर्थ असा आहे की ज्याला जीवनात समव्यवधान असते तो समाधान आणि असमाधान याच्या अतीत असतो. मग गाद्या गिरद्यांवर गाढ झोप लागते, तशीच जमिनीवर कांबळे पसरूनही गाढ झोप लागते. समव्यवधान म्हणजे जे नैसर्गिकपणे सहज प्राप्त झाले आहे, मिळाले आहे, त्यातच जीवन जगणे. यापेक्षा आणखी काही हवे अशी जराही हाव न धरणे. जे मिळालेले नाही त्याबद्दलही तक्रार न करणे म्हणजे समव्यवधान असणे. आमच्या कामवाल्या बाईंची मुलगी लग्न झाल्यावर प्रथमच माहेरी आल्यावर आम्हाला भेटायला आली होती. तिच्या संसाराची चौकशी केल्यावर ती म्हणाली की मला माझा नवरा दररोज घर खर्चाला 25 रुपये देतो, आणखी काय पाहिजे. याला म्हणतात समव्यवधान. हित अहित भौतिक जगताचा असा हिशेब आहे की ज्यात भरपूर धनसंपत्ती, दौलत, वैभव प्राप्त होते ते हितकारी असते. याच्या विरुद्ध धनसंपत्ती, दौलत, वैभव मिळण्यात अडचणीचे असते किंवा धनसंपत्ती, दौलत, वैभव नष्ट करणारे असते ते अहितकारी असते. या अशा विचारसरणीमुळेच जीवनात हिताकडून अहिताकडे प्रवास होतो. भोगाने भोग वाढत जातात आणि माणूस न संपणाऱ्या जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतो. वास्तवात हित किंवा अहित याचा विचार न करता समव्यवधानी असावे. जीवनाला साक्षी राहावे. जे समोर मिळेल त्याचा मुक्त आस्वाद घ्यावा. शून्यचित्ती. शून्यचित्ती याचा अर्थ ज्याचे चित्त बाह्य जगताकडून स्वतःचे अंतःकरणात अंतःप्रवाहित होऊन अंतरात्म्याकडे मार्गस्थ होऊन यात्रा करू लागले आहे असे चित्त. असा द्वैतामधून अद्वैतात स्थिर होतो. त्याला आता प्रभुमिलन, आत्मसाक्षात्कार हा एकच ध्यास असतो. त्याचे भौतिकाकडील आकर्षण शून्य झालेले असते. तो अध्यात्ममार्गी साधक योगी भौतिक गोष्टींचा विचार तर राहू देच, अगदी साधी कल्पनाही करू शकत नाही. त्याचे चित्त शून्य झालेले असल्यामुळे दशेंद्रिये, बुद्धी, स्मृती, मन जीवात्म्याचे अधीन झालेली असतात. जीवात्मा अंतरात्म्याचे प्रेरणेने जीवन जगत असतो. सृष्टीलीला अनुभवित असतो. येथे चित्ताच्या विचारांचा, सुविचारांचा, कुविचारांचा असा कसलाच प्रश्न उद्भवत नाही. कैवल्य यामुळे एक विलक्षण गोष्ट घडते. त्याच्या जीवनाचा शास्ता अंतरात्मा असल्यामुळे त्याला परमात्म्याकडून जे जे आवश्यक असते ते ते मिळू लागते. तसेच त्याला जे जे अनावश्यक असते ते ते त्याला मिळेनासे होते. त्यामुळे त्याला जे जे मिळते ते ते त्याला परमात्म्याच्या यात्रेकरिता उपयुक्त असते. या विरुद्ध त्याला जे जे मिळत नाही ते ते त्याला त्याच्या योगमार्गात अडथळा आणणारे असते. यामुळे त्याला योगयात्रेला उपयुक्त असे जे जे मिळते त्यात तो मोठ्या आनंदाने जीवन जगत असतो. या विरुद्ध त्याला त्याच्या योगयात्रेला बाधा आणणारे असे न मिळाल्यामुळे जे मिळत नाही त्यामुळे दुःखी कष्टी होण्याची वेळ त्याच्यावर येत नाही.
त्याची जीवन यात्रा एक आनंद यात्रा असते. त्या योगे तो कैवल्यात स्थित होतो. अशा प्रकारे त्याच्या जीवनातून समाधान किंवा असमाधान तसेच हित किंवा अहित गायब होते, नष्ट होते आणि केवळ स्थिती स्थिर होते. हरिओम.